भक्तीचा महासागर आणि कष्टाचा डोंगर, जिथे श्रद्धा आणि एकता एकत्र येते, तिथे कल्पनेपलीकडचं अचाट कार्य उभं राहतं. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आमचं कडवे खुर्द गाव आज एका ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचं साक्षीदार बनतंय. इतिहास आणि जुन्या आठवणी. काळाचं चक्र फिरलं. सन 1987 साली श्रद्धेचा आधार म्हणून आईचं छोटंसं मंदिर उभं राहिलं. कित्येक पिढ्यांनी तिथे डोकं टेकवलं, सुखदुःखाचे नवस बोलले. पण काळाच्या ओघात आपल्या लाडक्या माऊलीचं मंदिर भव्य असावं हे स्वप्न प्रत्येक कडवे खुर्दकराच्या उरात धडधडू लागलं. नवनिर्मितीचा ध्यास आणि तो दिवस उजाडला. सन 2025 मध्ये जुन्या मंदिराच्या जागी नव्या चैतन्याची वीट रचली गेली. हे केवळ दगड विटांचं बांधकाम नव्हतं, तर तो होता आमच्या अस्मितेचा हुंकार. राजकारण, गटतट आणि अहंकार बाजूला सारून अखंड गाव, एक विचार, एक वज्रमूठ होऊन उभं राहिला. रणरणत्या उन्हात अंगातून वाहणाऱ्या घामाच्या प्रत्येक थेंबाने या मंदिराचा पाया मजबूत केला आहे. कुणी आर्थिक भार उचलला, तर कुणी प्रत्यक्ष घाम गाळून श्रमदान केलं. शून्यातून विश्व कसं निर्माण होतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमचं हे मंदिर. कळस सोहळा. आता प्रतीक्षा संपली आहे. कडवे खुर्दच्या इतिहासातलं सुवर्ण पान लिहिलं जातंय. 2 आणि 3 मे 2026 रोजी आई जानाई देवीचा भव्य मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा संपन्न होत आहे. आकाशाला गवसणी घालणारा तो मंदिराचा कळस आपल्या एकजुतीची पताका दिमाखात फडकवेल. हा वारसा कष्टाचा आहे, हा वारसा भक्तीचा आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी हा अभिमानाचा ठेवा आहे. चला तर मग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया. आई जानाई देवीचा आशीर्वाद घेऊया. जय आई जानाई. विनीत, श्री जानाई देवी सेवा संस्थान व समस्त ग्रामस्थ मंडळ, कडवे खुर्द.